हा तुझा कालचा खोटारडापणा समोर आलेला आहे। कारण की खुद मंगेशदादा साबळे म्हणताय की मनोज जरांगे पाटलांमुळं, आदरणीय मनोज जरांगे पाटलांमुळं सरकारने माझ्या उपोषणाची दखल घेतली। दादांनी त्यांना धमकावलं आणि म्हणले की त्याच्या जीवितास काही झालं तर। नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे सर्व ठीकच असताना मी पण मस्त मजेत आहे। साईबाबाच्या कृपाने तुम्हाला सांगणार आहे खुश खबर। संगीता वानखेडेला दिला मुंहतोड जवाब मंगेश साबळे दादांनी। तुमच्या माहितीसाठी हा व्हिडिओ बघा। मंगेश दादा साबळे म्हणताय मनोज दादांनी पाटील यांचं देखील मानतो की त्यांनी सरकारला दम भरला, त्यामुळे सरकार या ठिकाणी आमच्या मदतीस जीवातास धोका होऊ नये म्हणून पळून आले। इथून पुढे ही लढाई रस्त्यावरची लढाई असणार आहे। शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ह्या लढाईला बळ देणं गरजेचं आहे, म्हणून आम्ही ही लढाई शेतकऱ्यांसाठी अशी। वानखेडे, साबळेंचा सहारा घेऊन तू जे दादावर बकलीस त्याच्यावर बी तू तोंडावर पडलीस बरं। वानखेडे काल काय म्हटली होती? मंगेश साबळेच्या उपोषणाला जरांगेचा खोटारडेपणा असं बोलली होती ती। तर तिला उत्तर दिलंय खुद मंगेश साबळे दादांनी। तर साबळे दादा काय म्हणतात ऐका। साबळे बाई ऐक बाई, नीट ऐक, परत काय बी बकू नको। आधी सर्व माहिती घेत जा, नंतर बोलत जा। मला माहिती तुझा अकाउंटच चलत नाही, मनोज जरांगे पाटलांचं नाव घेतल्याशिवाय तुझा अकाउंट पळतच नाही। तुझ्या खाण्याचे वांदे होऊन जातील, तू नाही नाव घेणार तर। महागाल देवी काय म्हणली होतीस तू? मी पुरावे दाखवणार आहे की जरांगे पाटलाच्या विरोधात मी पुरावे गोळा केले, हा सर्व खोटारडापणा सिद्ध करणार होतीस, तो बी तू केला नाहीस। लाईव्ह मंगेश साबळेच्या उपोषणाला जरांगेचा खोटारडेपणा कोण पडलं बाई तोंडावर? साबळे दादा काय म्हणतात? नीट लाईव्हला जाऊन ऐक। साबळे दादा म्हणतात माननीय मनोज दादा जरांगे पाटलांनी दखल घेतल्यामुळं सरकारने मागण्या मान्य केल्या आणि मंगेश दादा साबळेंच्या उपोषणाकडे लक्ष दिलं, कळलं का? आणि आपले माननीय राधाकृष्ण विखे पाटील बी काय म्हटले त्या दिवशी? आम्ही मनोज जरांगे पाटलांच्या संपर्कात आहोत। नीट पूर्ण सगळं ऐकत जा बाई, ऐकत जा। आमचे मनोज दादा भलेही कुठला मंत्री नाहीत, कुठला आमदार नाहीत, खासदार नाहीत, पण त्यांच्या सपोर्टला पूर्ण महाराष्ट्र आहे। कारण ते एकमेव असं नेतृत्व आहे की कुठंही डाग नाही। आणि तू आमच्या नेतृत्वाला हमेशा डाग लावण्याचा प्रयत्न करत आहेस, पण तू अपयशी झाली तरी पण परत परत तू डाग लावण्याचा प्रयत्न करतेस। तू पुरावे देणार होतीस की जरांगे फसवतोय समाजाला म्हणून, तू काहीही पुरावे सादर केले नाही। आणि तरी पण तू म्हणली होतीस मी पुरावे देईन तर बोलन। काय पुरावे दिलेस तू? काही पुरावे तू देऊ शकली नाहीस। इकडे बाई कोणतं ना कोणतं थोडंसं कारण बघत असती बोलण्याचं, पण साबळे दादा खुद त्यांच्या फेसबुक लाईव्हला येऊन म्हणले की मनोज दादांनी दखल घेतली आणि वरिष्ठाला बोलले आणि सरकारला त्याच्या जर काही जीविताला बरं वाईट झालं तर याद राखा, म्हणून मनोज दादांनी माझ्या उपोषणाला दखल घेतली। अजून तुला काय तोंडाव, किती तोंडाव पडशील? तू सदावर त्याला भेटत राहा, तू हकेला भेटत राहा, तू वडतीवाला भेटत राहा, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही। पण आपसातमध्ये तू असे तेढ निर्माण करायचे कामं बिलकुल करू नको बाई। आणि अशी तुझं ना, तू काय म्हणली कालच्या व्हिडिओमध्ये?
तू कालच्या व्हिडिओमध्ये म्हणली जरांगीचा बाजार उठलाय. जरांगीचा बाजार नाही उठलेला दिसत आहे. इथं तर मला तुझाच बाजार उठलेला दिसतय. समजली का? तर मला तुझाच बाजार उठलेला दिसतय. तूच पार्टी बदललेली दिसती. समजली तुला आता? त्यामुळं तर रोज रोज लाईव्हला येत नाहीस आता तू, कारण की तू तोंडावर पडलेली.